नमस्कार, मी संजय सूर्यवंशी. सकाळ इन आणि साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या महाराष्ट्रभर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीच्या अनुषंगाने आज आपण आहोत सध्या नांदेड शहरातील नांदेड एज्युकेशन सोसायटी अंतर्गत पीपल्स महाविद्यालय आणि सायन्स महाविद्यालयामध्ये. आपण या निवडणुकीच्या अनुषंगाने येथील जे तरुणाई आहे या तरुणाईच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत या निवडणुकीच्या अनुषंगाने आणि त्यांच्यासोबत आज आपण बातचीत करणार आहोत. नांदेडचा महापौर कसा असावा, नगरसेवक कसा असावा, महाराष्ट्रातील राजकारण कसं सध्या सुरू आहे, या ठिकाणी प्रचार कशा पद्धतीने झालेला आहे, इथल्या नेमक्या काय समस्या आहेत, तरुणांच्या काय समस्या आहेत, तरुणींच्या काय समस्या आहेत, या सर्व विषयांच्या प्रश्नांवर आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत. आपल्यासोबत आहेत तरुण. आणि काय सांगाल, आता निवडणुकीचा रणधुमाळी सुरू आहे, आज शेवटचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. तू या निवडणुकीकडे कसं पाहतोस? माझे नाव राहुल प्रेमसिंग साबळे आहे आणि मी सायन्स कॉलेज नांदेडचा विद्यार्थी आहे. उद्या आपल्या नांदेड शहरामध्ये इलेक्शन आहे, तर त्याच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगणार आहे की आपण असा आपला उमेदवार निवडला पाहिजे ज्यानं भविष्यामध्ये आपले कामं केले पाहिजेत, आपल्या देशाच्या विकासाबद्दल सोच निर्माण केली पाहिजे, गोरगरीब जनतेची सोय केली पाहिजे. आता आपल्या नांदेड मध्ये जे रोड असतील ते सर्व काही चांगलं केले पाहिजे व नेता असला पाहिजे तो लोकांसाठी असला पाहिजे आणि लोकांकरता असला पाहिजे. आणि मला एवढं पण सांगायचं आहे की या आपल्या राजकारणामध्ये पुढे जाऊन असं व्हायला पाहिजे की जे गोरगरीब जनता आहे त्यांच्या पण मुलाला त्या राजकारणामध्ये येता आलं पाहिजे. आणि दुसरा मुद्दा मला जे मांडायचा आहे ते केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर होत आहे व लोकशाही त्याच्यामुळे ढसाळलेली आपल्याला दिसत आहे. कारण मी ज्या वेळेला या विषयावर विचार करतो ना, तर तेव्हा मला लोकशाहीचे 4 आधारस्तंभ मला दिसण्यात येते. ते म्हणजे शासन, प्रशासन, न्यायपालिका आणि प्रसार माध्यमिक. हे मी सर्वप्रथम या गोष्टीवर मी ठाम राहतो. आणि दुसरा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण याच्यावर विचार करतो तर आपण असं उमेदवार निवडून आणलं पाहिजे ते म्हणजे सगळ्यांसाठी चांगलं असलं पाहिजे व सर्वांना समजून घेणार पाहिजे. धन्यवाद. निश्चित. म्हणजे याने मुद्दा जे मांडला ते व्यवस्थित आहे. आपल्यासोबत अजून काही तरुण आहेत, या विद्यार्थी आहेत. मला सांगा, एक तुम्ही पहिल्यांदा कोणी मतदान या ठिकाणी आता करणार आहात का? कोण आहे का? हात वर करा. कोणी आहे का? तू मतदान केलंस का? तुझं मतदान आलं? हा. तर मला सांग, कशा पद्धतीने हे निवडणूक सध्या सुरू आहे? तू प्रचारामध्ये कधी सहभाग घेतलास का? किंवा आता सध्या नांदेडमध्ये तर निवडणूक सुरू आहे, प्रचार कधी बघितलास का? हा, बघितलेलं आहे आणि या अगोदर पण मी मतदान केलेलं आहे आणि हे माझं सेकंड टाइमचं मतदान असेल. आणि ह्या आपल्या नगरसेविकांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी जो वाहतूक कोंडी होत आहे आणि जे अपघात होत आहे, जे प्रत्येक ठिकाणी रस्ते खोदलेले आहेत किंवा कामासाठी जे रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे धुळीचं प्रमाण पण खूप प्रमाणात वाढलेलं आहे आणि अपघात जो खूप प्रमाणात वाढलेला आहे नांदेड शहरामध्ये आपल्या. आणि त्यावरती या नगरसेवक म्हणजे या निवडणुकीतून प्रत्येक म्हणजे जे वन वे झालेले आहेत ते सगळे म्हणजे चांगले झाले पाहिजे. आणि अच्छा. तुला काय वाटतं या निवडणुकीबद्दल, काय वाटतं? आणि तू आता महाविद्यालयात येताना तुला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं? पहिली तर मुलींना शिक्षण घेण्यासाठी सक्ती आहे आणि त्याच्यामधून जर मुली बाहेर आल्या तर मुलं त्यांना आपल्या मुलींना की नाही सुरक्षितता नाही, तर त्यासाठी सरकारनं काहीतरी सक्तीचं कानून केलं पाहिजे. 3री-4थीच्या मुलींचा रेप होत आहे, तर हे ऐकल्यानं कसं वाटेल? तर हे सरकारनं काहीतरी याच्यावर सक्ती केली पाहिजे. त्या मुलींच्या घरचे पण जर न्याय मागायसाठी गेले तर तिथं पण पोलीस त्यांना न्याय देत नाही, तर त्यांना हाकालून लावते. तर यासाठी काहीतरी प्रशासनानं करायला पाहिजे आणि मुलींना की नाही अजून शिक्षणासाठी सहभागी करून घ्यायला पाहिजे. निश्चितच नांदेड हे शिक्षण म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तुला काय वाटतं या ठिकाणी शिक्षणाचा दर्जा कसा असावा? जर भविष्यामध्ये नगरसेवक व्हायचं असेल तर तुझी काय इच्छा आहे आणि तू काय करशील नगरसेवक झाल्यावर? पहिले तर नगरसेवकाचे कार्य म्हणजे त्याच्या प्रभागातील लोकांच्या, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणे, जसे की स्वच्छता, ज्या शासनाच्या योजना असतात त्या सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचवणे,
हे तर कार्य आहेत नगरसेवकाचे आणि मी जर भविष्यामध्ये झाले नगरसेवक तर त्यांना सर्व सोयी सुविधा पुरवेल. निश्चितच ही जर नगरसेविका झाली तर ती सर्व सुविधा पुरवेल असं ती सांगते. विद्यार्थी तू काय सांगशील? तू मतदान केलंस का यापूर्वी आणि आता तू मतदान आहे का तुला? नाही सर, यापूर्वी मतदान केलं नाही. अजून मला 18 वर्ष कंप्लीट नाही. बरं काय वाटतं तुला ही निवडणूक आता वेगवेगळ्या मुद्द्यावर चर्चिल्या गेली. अनेक नेते या नांदेड शहरात येऊन गेले. प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. आज संपणार आहे प्रचाराचा हे आणि तुला काय वाटतं? तू काय काय ऐकलास का इथं आणि तुला कशी निवडणूक हवी? नगरसेवक कसा हवा? मला नगरसेवक सर्वसामान्य जनतेची सेवा करणारा हवा, सर्व जनतेची मदत करणारा हवा, रस्ते करणारा हवा, जी सरकारकडून योजना आहे ती सामान्य जनतेपर्यंत पोहोचणारा हवा. धन्यवाद. निश्चितच आपण या ठिकाणी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसोबत आपण संवाद साधत आहोत. इकडे काही विद्यार्थी आहेत. या ठिकाणी मला सांग तू कशा पद्धतीने ही निवडणूक सध्या गाजत आहेत आणि कोणकोणते मुद्दे घेऊन हे लोक समोर जातात आणि तुला काय आवडतं याच्यामध्ये? तू काय सांगशील? काय सांगायचं म्हणजे बोल बोल बोल. रस्ते चांगले करा, रस्ते चांगले, धूळ म्हणजे प्रदेश चांगला करा आपला हे नांदेडचा. त्याचं म्हणणं आहे की आपला आता प्रदेश चांगला करतो म्हणाले त्याने. आता त्याचा मुद्दे आहे की असे चांगलेच मुद्दे आहेत त्याचे, जसे प्रदेश चांगला आपला हो. नाही मला एक सांग, आता तुला इथं येताना काय काय नांदेडमध्ये समस्या तुला जाणवतात? धुळीची समस्या, अजून पब्लिक ट्रान्सपोर्टेशन करावं, ते गाडी स्वतःची वापरणं सगळ्यांना. असं जर केलं तर म्हणजे धूळ कमी होईल, रस्ते चांगले होतील, रस्ते खराब होणार नाहीत. रस्त्याचा अजून ड्रेनेज सिस्टम चांगले नाही, पाणी वरीच राहिले. रस्त्याचं पाणी जर पावसाळा जर असले तर एकंदरीत पाहिजे स्वच्छता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मुद्द्यावर आपण तू 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 एक विद्यार्थी म्हणून काय सांगशील? मेरा नाम सैयद महमूद सैयद सत्तार है। मैं बीए फर्स्ट ईयर का स्टूडेंट हूँ पीपल्स कॉलेज से। मुझे लगता है कि ऐसा नेता चाहिए जो अनएम्प्लॉयमेंट को दूर करे, फीमेल सिक्योरिटी को इम्प्रूव करे और जितना भी जैसा कि करप्शन हो रहा है वो ट्रांसपेरेंट हो, जिससे हम हमारे चीज़ों को देख सकते हैं। हम क्या करते हैं, एक आधे बार कहीं पर आरटीआई डालते हैं तो वो जल्दी से रिप्लाई नहीं करते, तो मैं चाहता हूँ कि उसका रिप्लाई भी फास्ट वगैरह हो। तू काय सांगशील? हे निवडणूक वेगवेगळ्या मुद्द्यांनी गाजलेली आहे. अनेक नेते इथं आलेत, अनेक नेत्यांचे भाषणं झालेत. महाराष्ट्राचं राजकारण कसं सुरू आहे? नांदेडचं राजकारण कसं सुरू आहे? नांदेडमध्ये काय काय होणं अपेक्षित आहे? तरुण म्हणून तू काय सांगशील? माझं नाव शिवचरण मिळद्रॉड, मी पीपल्स महाविद्यालयातील विद्यार्थी आहे. माझी सर्वात मोठी समस्या सरकारकडे हे आहे की पाणी पुरवठा ठीक नाही आहे. आपल्याला जरी विकास आणि आरोग्य यासाठी सर्वात महत्त्वाची जी बाब आहे ती पाणी आहे. आपल्या नांदेड शहराला सदैवाने विष्णुपुरीसारखं एवढं महत्त्वाचं धरण लाभलेलं असून सुद्धा पाणी पुरवठा ठीक होत नाहीये. आम्ही जेव्हा सकाळी कॉलेजला येतोय तेव्हा पाणी जात आहे. ह्यासाठी पाणी स्वच्छ मिळावं हीच अपेक्षा आहे. आणि हे जे निवडणूक चालू आहे, भोले मोठे जाहीरनामे आश्वासन देत आहेत, पण त्याचं ग्राउंड लेवलला काही इम्प्लिमेंटेशन होत नाहीये. त्याचं ग्राउंड लेवलला इम्प्लिमेंटेशन होणं जरुरी आहे, महत्त्वाचं आहे. आणि आमची सर्वात मोठी समस्या जी आहे, आम्हाला अनएम्प्लॉयमेंट फेस करावं लागत आहे. आम्हाला जागा निघत आहेत, पण कोट्याने जागा निघत आहेत. 10वी पास MTS ची पेपर असून सुद्धा तिथे कोटी फॉर्म येत आहेत. ग्रुप डी ची 10वी पासची जी एक्झाम आहे तिथे कोट्याने फॉर्म येत आहेत. त्यासाठी आम्हाला युवकांसाठी रोजगार निर्मिती करावी आणि आम्हाला जॉब उपलब्ध करून द्यावे, ही सर्व सरकारकडे आमची महत्त्वाची एक मागणी आहे. अच्छा, निश्चितच अत्यंत महत्त्वाचा प्रश्न त्यांना या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणजे अनेक ठिकाणी जागा निघत आहेत, परंतु त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उमेदवाराचे अर्ज येतात आणि रोजगाराच्या संधी कुठेतरी उपलब्ध नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगशील? हे निवडणूक तुझ्यासाठी कशी महत्त्वाची वाटते आणि तरुणी म्हणून काय सांगशील? या नांदेडची काय समस्या आहेत? तू येताना कशी आलीस इथं? काय काय होणं अपेक्षित आहे? विजेचा वाढता बिल कमी झाला पाहिजे. जे की रस्त्यामध्ये जे पोल असतात त्याचे दिवसभर लाईट चालू असते, तर ती बंद झाली पाहिजे. त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि एवढं वाटते मला. म्हणजे मुलीच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नांदेडमध्ये काय होणं अपेक्षित आहे? वाहतुकीच्या मोठ्या समस्या आहेत, काय सांगशील? प्रदूषण होते, हे धुळीचं प्रदूषण होते. परत हे रस्ता दुरुस्त झाली पाहिजे. परत पाणी पुरवठा त्याच्यामध्ये. तुला काय वाटतं?
हे निवडणूक कशा पद्धतीनं झालेली आहे? तू कधी प्रचार सभेला गेलतीस का? कोण्या नेत्याचं भाषण ऐकलं का तू? नाही, मी आतापर्यंत कोणत्या सभेचं भाषण नाही ऐकलंय आणि प्रचारही नाही केला. पण एकदा मतदान केलं मी मागच्या वेळेस. यावेळेस हे दुसरं मतदान आहे माझं. तर या अनुषंगाने मला असं वाटते की लोकशाहीमध्ये जे आहे ते जनतेची सत्ता असते. ती सत्ता सुद्धा आपल्याला वापरण्याचा हक्क आहे. मग ते आपण जे नेते निवडून देतो ते नेते आपल्या मतदानामुळेच निवडून येतात. मग मला वाटते की आता जे नांदेड शहर आहे त्याच्यामध्ये सध्या मी पाहते रस्ते दुरुस्ती काम चालू आहे. त्याच्यामुळे जे कॉलेजला विद्यार्थी येतात त्यांना खूप त्रास होत आहे. धुळीचं प्रमाण जास्त झालेलं आहे आणि त्यानंतर जे कॉलेजला येताना जो रस्ता आहे तिकडं मुलाचे प्रमाण जरा जास्तच होत आहे. त्याच्यामुळे पोलीस प्रशासन तिकडे ड्युटीवर लावावे अशी माझी इच्छा आहे. आणि त्यानंतर आपण जे नेते निवडून देते त्यांनी आपल्या आर्थिक, भौगोलिक आणि ज्या सामाजिक समस्या आहेत त्या व्यवस्थितपणे दूर कराव्या हीच माझी इच्छा आहे. आणि योग्य प्रकारे मतदान योग्य नेत्याला निवडून द्यावे अशी माझी इच्छा आहे. निश्चितच या ठिकाणी तिच्या जे समस्या आहेत तिने मांडलेल्या आहेत. काय सांगशील तू? नांदेडमध्ये सध्या आता आज शेवटचा हे आहे प्रचाराचा दिवस आहे आणि तू एक तरुण म्हणून काय सांगशील? नांदेडमध्ये कशा पद्धतीनं हे वातावरण सुरू आहे, निवडणुकीचं रणधुमाळी सुरू आहे. तू कधी गेलतास का प्रचाराला? नाही, प्रचाराला वगैरे मी काही गेलो नाही. पण माझा प्रायमरी थिंक म्हणजे काय, निवडणूक आहे पहिल्यांदा पारदर्शकपणे घेतले जावेत. आणि दुसरी गोष्ट काय, निवडणुका ज्यावेळेस घेतात त्यावेळेस एखाद्या प्रेशर वगैरे असं न आणता फ्रीली निवडणुका झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, नांदेडमध्ये सध्या इतकी गुन्हेगारीकरण वाढले किंवा साधे कॉमन जर 9, 9:30, 10 वाजता जर माणूस चाला तर भीतीचे वातावरण झाले. असं समजा फोन घेऊन चाला, जाता जाता फोन हिसकावून घेणे, अशा सगळ्या अनेक प्रकारच्या गोष्टी घडत आहेत. त्या संदर्भात आणखी गोष्ट म्हणजे सध्या मराठवाड्यामध्ये अनेक प्रकारचे दुष्काळग्रस्त भाग म्हणून ठरलेला आहे. त्यापैकी पाणी समजा आणि शेतकऱ्याचे विविध प्रकारचे समस्या असतील. त्यामध्ये शेतकऱ्यांचा वर्षभर काम करावं आणि सोयाबीनचा भाव 4,200 असे भाव येत आहेत. त्यामुळे शेतकरी कुठेतरी खचला जात आहे. आणि जसे जर देशाचा शेतकरी जर समृद्ध असाल तरच देश विकसित होईल असे माझे मत आहे. आणि अन्य गोष्टी म्हणजे आपल्या जेव्हा सध्याचे वाढते आपले एक परिणाम म्हणजे काय, तर स्थानिक रोजगार आणि इथली बेरोजगारी वाढत चालली आहे. त्यासाठी जास्तीत जास्त काय करावं, उमेदवारांनी आपल्या लोकल जे लोक आहेत त्यांचा विकास करावा आणि त्याला नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यावा. त्यामुळे आपला भाग पण विकसित होईल आणि आपल्या विभागाचे आर्थिक स्रोत पण वाढतील. त्यासाठी माझे एवढेच मत आहे किंवा आणि सगळ्यात मेन मुद्दा की उमेदवाराने आपल्या समाजाशी, आपल्या देशाशी, आपल्या भागाशी आत्मीयता बाळगून सर्वांना बंधुभावाप्रमाणे विकासाची कास धरावी. तुझं म्हणणं पटलेलं आहे. मग रोजगाराच्या संधी आणि इथलं सुरक्षितता महत्वाची आहे. तुला काय वाटतं या निवडणुकीचा म्हणजे 15 तारखेला मतदान होणार आहे, काय वाटतं? माझं नाव करण केळकर आहे आणि मी राज्यशास्त्राचाच विद्यार्थी आहे. सध्याची निवडणूक जर पाहिली तर मुद्द्यावर कोणीच बोलत नाही आहे. म्हणजे जे लोकल इश्यूज आहेत त्यांच्यावर, आणि एवढा गोंधळ उडलाय की कोण कुठल्या पक्षाचा आहे काही समजत नाही नांदेडच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये. तर जो मुख्य मुद्दा आहे नांदेडचा तो क्राईम आहे. तर गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. म्हणजे जे मुली बेपत्ता झाल्या होत्या त्यांचे 62 मुली हे पोलीस प्रशासनानं वापस आणले आहेत, पण ते होऊच नाही त्यासाठी कोणी काही कार्य करत नाही. आणि जे नगरसेवक येत आहेत प्रचारासाठी ते या मुद्द्यावर कोणी बोलत नाहीत. कारण जास्त जर पाहिलं तुम्ही कॅन्डिडेट्सची लिस्ट तर ते स्वतःच गुंड प्रवृत्तीचे आहेत. तर हे असं होऊ नये. आणि आम्हाला मेयर जो पाहिजे तो नामधारी नसावा, तो काम करणारा असावा, कुणीतरी त्याला जर ठेवलेला असा नाही पाहिजे आहे. आणि लोकल इश्यूजची म्हणजे जे पाणी समस्या आहे नांदेडमध्ये, ट्रॅफिक तर एवढं जास्त प्रमाणात वाढलं आहे त्याच्यावर कुणीही बोलत नाही आहे. जे दिल्लीचे मुद्दे आहेत ते इथे मांडत आहेत. ते लोकल निवडणुकीचे त्याचं काहीच घेणं देणं नाहीये. पण ते लोकल इश्यूजवर होत नाही आहे आता सध्या. हे लोकशाहीच्या दृष्टीनं खूप किरस्वानी बाब आहे की ते लोकल इश्यूजवर एकही कुठलाच नगरसेवक बोलत नाही आहे. तर हे कुठेतरी बदललं पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली पाहिजे. निश्चितच आपल्यासोबत तरुणी आहेत. मला सांगा, लाडकी बहीण योजना तुम्ही ऐकली का? तुमच्या घरात कोणाकोणाला येतात? आईला येते, बहिणीला येते, मला येत नाही. तुला या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळावा वाटतो की तू स्वतःच्या पायावर उभा टाक? मिळावा वाटतो मला. तू स्वतः काही करणार नाही का? नाही, मी तर स्वतः तर करणारच आहे करिअर. मी आता बीकॉम लास्ट इयरला आहे. तर मग नंतर मला एमकॉम सुद्धा करायचं आहे.
नंतर मग मला जॉब वगैरे टॅली वगैरे करून सगळं काही जॉब करायचं आहे. म्हणजे तुला निश्चितच आपल्यासोबत अजून काही तरुण आहेत. काय सांगशील आता पुन्हा तुझ्याकडे येतो त्यावेळेस तू थोडस बोलताना अडकला माझं असं. नाव वैभव वाघमारे. माझं म्हणणं आहे की जॉब अपॉर्च्युनिटी तर खूप सारे निघत आहेत, पण आपली शिक्षण संस्था चांगली नाही. म्हणजे काय, आता जर आपण रेग्युलर पोरं येत असले कॉलेजला तर कोणीच येत नाही. म्हणजे डिग्र्या फेकच असल्यासारख्या आहेत, त्याचं काहीच इम्प्रुव्हमेंट नाही, त्याचं नॉलेज मध्ये काहीच नाही. मग नोकरी कसं भेटणार त्याला? तर म्हणाले तर नोकरी भेटणार नाही, पण त्याच्याकडे नॉलेज नाही. 11वीचा 10वीचा प्रश्न विचारला तर त्याला मॅथ येईल ना 10वी पर्यंत, तर नोकरी कसं भेटणार त्याला? तर मग कोणी रियालिटी यूज करेच ना. म्हणजे नोकरी मागतात बरी काहीतरी त्याच्याकडे असावं. शिक्षणामध्ये सुधारणा झाली पाहिजे. तुला काय वाटतं? हो सर, मलाही वाटते की शिक्षणामध्ये सुधारणा झाली पाहिजे, कारण गव्हर्नमेंट आपल्याला चांगले चांगले कॉलेज प्रोव्हाइड करते, पण त्या कॉलेजमध्ये जे संख्या असते ते 200 पर्यंत असते, पण त्या कॉलेजला अटेंड करायला 10 ते 15 जण येतात. तर कदाचित इथं सर्वांचं मन दुखते, शिक्षकांचं सुद्धा मन दुखते, कारण शिक्षक आपल्याला चांगल्या प्रकारे शिकवतात पण तिथं मुलंच येत नाही. तर याकरता काहीतरी योजना केली पाहिजे. आणि दुसरा मुद्दा जे राजकारणातला आहे तो सर्वात मोठा, म्हणजे जे आताचं जे राजकारण चालू आहे हे धर्मावर जातीवर नेलेलं आहे. तर ते धर्मावर जातीवर न नेता त्या जे उमेदवार आहे त्या उमेदवाराला आपण बघलं पाहिजे की ते उमेदवार कसं आहे, ते आपल्याकरता चांगलं आहे का, तर नक्कीच त्याला आपण वोट दिलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे आता काही राजकारण चालू आहे पूर्ण पैशावरचं राजकारण चालू आहे, तर हे पैशावरचं राजकारण बंद झालं पाहिजे व सर्व जनतेला हे कळलं पाहिजे की आपण ज्याला वोट द्यालो खरंच ते त्याच्या लायकीचं आहे का, ते काम करते का, तसल्यालाच आपण निवडून आणावे. धन्यवाद. जय हिंद. निश्चितच एकदम महत्वाचा मुद्दा मांडला. धर्मावर सध्या राजकारण सुरू आहे. जो तो पक्ष धर्मावर मत मागतोय, परंतु धर्मावर न मागता विकासावर मत मागली पाहिजे असं त्याचं मत आहे. मला सांगा, तुम्ही इथली आणि काय या ठिकाणच्या समस्या आहेत, नांदेडमध्ये काय होणं अपेक्षित आहे? मी सर इथला लोकल नाहीये, बाहेरच्या बुलढाणा जिल्ह्यातील आहे, परंतु आजकाल ज्या समस्या आढळत आहेत की म्हणजे 1-1.5 वर्षापासून हा आपला आता इलेक्शन या ठिकाणी होता, हा लोकशाहीचा एक मोठा उत्सव आहे. परंतु 1-2 वर्षापासून मागच्या लोकसभेपासून विधानसभेमध्ये जो एक मुद्दा आहे वोट चोरीचा किंवा ह्या पारदर्शकतेचा, तर इलेक्शन ह्या फेअर आणि फ्री वातावरणात झाल्या पाहिजे. त्याकरता जर आता एक नवीन युवक हे सर्व विद्यार्थी आता फर्स्ट टाइम वोट करणार आहेत, तर यांच्या मनामध्ये जर ती संदिग्ध असेल तर हे इलेक्शन कमिशन जे काही आपलं लोकल निर्वाचन आयोग आहे त्यांनी ह्या समस्या दूर केल्या पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत तो मेसेज क्लिअरली गेला पाहिजे की आपल्या ह्या ज्या काही इलेक्शन होत्या या फ्री आणि फेअर वातावरणात होत्या. निश्चितच. काय सांगशील तू लाडकी बहीण योजनेबद्दल काही सांगायचं? लाडकी बहीण योजने लागू केली आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त तर जीएसटी वाढलेली आहे. आपल्याला जर खायचे पदार्थ घ्यायचे असेल, तेल तांदूळ, तर त्याच्यावर 10% वाढ केली आहे. तर मग हे गरीब माणसाला घ्यायला पुरणार नाही. 1500 रुपये द्यायले, तर त्या बदल्यामध्ये आमच्याकडून 2000ची रक्कम घ्यायला, तर हे जास्त होत आहे. मतलब मुलींसाठी शिष्यवृत्ती पण जास्ती असायला हवी, की त्यांना शिक्षण घ्यायला गावाहून येतात काही मुली, तर त्यांना पण आहे की नाही शिष्यवृत्ती मिळावी, त्यांना पण आहे की नाही मतलब पुस्तकं, राहणं खाणं हे सगळं पुरावं, त्याच्यापेक्षा होईना की. निश्चितच या ठिकाणी आपण नांदेड महानगरपालिका आणि नगरपालिका या निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड एज्युकेशन सोसायटी अंतर्गत पीपल्स महाविद्यालय आणि सायन्स महाविद्यालयाच्या तरुणींसोबत बातचीत केलेली आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवर या विद्यार्थ्यांनी आपापले मतं मांडलेली आहेत आणि यातून आता ते मतदानाला समोर जाणार आहेत आणि लोकशाहीचा उत्सव हे सर्व विद्यार्थी उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीत ते उत्सव साजरा करणार आहेत. संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड.